वाशिम जिल्ह्यात जो जुलै महिन्यातला जे 22-23 तारखेला जो मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर संततधार पाऊस सुरू होता, त्याचा परिणाम शेतीची पिकासह भाजीपाला पिकावर भी झालेला आपल्याला दिसून येते। सध्या मी भाजी मंडीमध्ये आहे। मोठ्या प्रमाणात भाजी मंडीत टमाटर असो या इतर भाजीपाला असो मोठ्या प्रमाणात विक्रीस आला आहे। मात्र मागील ज्या आठवड्यात जो 40 रुपयाचा दर जो टमाट्याला होता, तो आता त्या परिस्थितीत जर बघितलं तर 80 रुपयाच्या वरी किलो मागे हा टमाटरचा दर गेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं सोबत नुकसान तर झालंच, त्यासोबतच आता जे नागरिक भाजीपाला खरेदी करतात त्यांचाही नुकसान होत असल्याचं दिसलं। त्याच परिस्थितीत जर बघितलं सध्या परिस्थितीत जर अनेक ठिकाणी आता भाजीपाला जो उत्पादक आहे तो कमी येत असल्यामुळे जो व्यापार लाईन आहे तिथं बी त्यांना बी अडचणीचा सामना करावा लागत आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली तर भाजीपाला याच्या कमी येत असल्यामुळे याच्यात दरात वाढ झाली असल्याचं भाजीपाला विक्रेते सांगतात। आपल्यासोबत काही भाजी विक्रेते दादा, काय नेमकी परिस्थिती ही सध्या? पाण्यामुळे बरेच टमाटे खराब झाले आहेत। पहिले थोडाफार भाव कमी होता, आता तेजी आल्यामुळे गिराईक बी आम्हाला नाराज होऊन राहिला। आमच्यावर आता 60 रुपये 80 रुपये किलो टमाटरचे भाव आहेत, ते आम्हाला पडतल नाही खाऊन झालं। 1200 रुपये कॅरेट विकून राहिलं। पाण्यामुळे बराच भाजीपाला खराब झालेला आहे, त्याच्यामुळे तेजी आली थोडीफार, पण श्रावण असल्यामुळे काही गिराईक बी नाही। सध्याची जर परिस्थिती बघितली आपण आता जे बाजारपेठ आहेत तर सध्या 80 रुपये किलो टमाटर आहे, इतर भाजीपाल्यात दर वाढले। नेमकंच याचा परिणाम काय होणार समोर अजून तुम्हाला? ते व्यवसाय कमी होऊन जाता आमचा, गिराईक परेशान होऊन राहिले, लोक पैसे खर्च करून राहिले काही नाही, आणि पाण्यामुळे बराच महाग भाजीपाला महाग झाले। नक्कीच हे होते आपल्यासोबत भाजीपाला विक्रेते, यांचंही मत आहे की बा जो पाऊस झाला तर पावसामुळे अतोनात नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं, त्यामुळे या दरातही वाढ झाली। त्यामुळे या दरा वाढल्याच्यानं जिथं व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तिथं कमी होत आहे, आणि यासोबतच ग्राहकही यांच्यावर नाराज होत असल्याचं या टीव्हीवरून दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।